नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरापासून अवघ्या 17 किलोमीटर अंतरावर असलेले एक सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण, ज्यामुळे पंचक्रोशीतील हजारो एकर शेतीला जीवन मिळते आणि पावसाळ्यात जेथे निसर्गाचा अप्रतिम नजारा पाहायला मिळतो, हे आहे सायनी दैकुटे धरण. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात सायनी खुर्द आणि दहीकुटे गावांच्या परिसरात हे धरण स्थित आहे. सुमारे 1975 साली बांधण्यात आलेले हे लघु पाटबंधारे प्रकल्प या परिसरातील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे पंचक्रोशीतील 5 ते 10 गावांना पुरेल या अनुषंगाने बनवली असून, त्यापैकी मोठा भाग जो आहे तो शेतीसाठी आणि काही पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. सायनी दैकुटे धरणामुळे परिसरातील सुमारे 600 ते 650 हेक्टरपेक्षा जास्त शेतीला सिंचनाचा लाभ मिळतो. या पाण्यावर अनेक गावातील शेतकरी आपली शेती फुलवत आहेत. सायनी, दहीकुटे, झोडगे, मानके, जळकू, चिखलोळ अशा अनेक गावांना या धरणाचा फायदा होतो. या गावात प्रामुख्याने कांदा, मका, बाजरी, गहू आणि विविध भाजीपाला पिकवला जातो. पावसाळ्याच्या काळात जेव्हा हे धरण पूर्ण भरते, तेव्हा येथील दृश्य अतिशय मोहक दिसते. धरणावरून वाहणारे पाणी धबधब्यासारखे खाली पडताना दिसते. हिरवेगार डोंगर, थंड हवा आणि शांत वातावरण यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येकाला निसर्गाचा एक वेगळाच अनुभव मिळतो. मागील काही वर्षात हे ठिकाण स्थानिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होत आहे. विशेषतः संध्याकाळी येथे दिसणारा सूर्यास्त अतिशय सुंदर असतो. सूर्य हळूहळू डोंगराच्या मागे मावळताना दिसणारे दृश्य आणि पाण्यावर पडणारी त्याची सोनेरी किरणे, हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय असतो. सायनी दैकुटे धरण हे केवळ एक जलस्रोत नाही, तर ते या परिसरातील शेती, निसर्ग आणि जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. जर तुम्ही मालेगाव किंवा नाशिक परिसरात असाल तर या सुंदर ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या आणि अनुभव घ्या निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याचा.